हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. 31व्या सत्रामध्ये आपण ज्या श्लोकाबद्दल चर्चा करत होतो तो श्लोक म्हणजे 56वा श्लोक आहे, ज्यामध्ये वीतराग आणि हा विषय घेऊन भगवंतांनी साधना सांगितलेली आहे. श्लोक असा: दुःखेषु अनुविघ्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. आणि यावर जे काही आपण चिंतन केलं होतं त्यामध्ये राग आणि द्वेष, रागाचा अर्थ हवं हवं आणि द्वेषाचा अर्थ नको नको, या अर्थानं आपण देश शब्दाचं अर्थ त्याची व्याख्या पाहत होतो. मात्र याची उत्पत्ती कशी होते तर त्याचं कारण इच्छा, आणि मग त्या इच्छेची व्याख्या कशी केल्या जाते, माऊलींनी ती कशी केलेली आहे ते आता आपल्याला पाहावयाचं आहे. इच्छा म्हणजे काय, तिचा उगम कसा होतो, आणि त्याबद्दल माऊली अध्याय क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 122 ते 25 या ओव्यांमध्ये हा विषय स्पष्ट करतात. ओवी 122 अध्याय 13 आणि पुढच्या 125 पर्यंत या 4 ओव्यांचा आपण आता या ठिकाणी वाचन करूया. तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे ऐसियावरी चेतवे ते गा वृत्ती. 122. त्यानंतर पुढची ओवी आहे: इंद्रिया विषयाची ये भेटी सरसीच वेगे उठी कामाची बाहुटी धरोनिया. जिये चिनी उठलेपणे मना सैंद धावने न रिगावे तेथ करणे तोंडे सुती. जिये वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा. माऊली अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी इच्छेचं व्याख्या करतात, इच्छा आपल्याला समजून देतात. आता भूतकाळात भोगलेल्या विषयाच्या स्मरणामुळे किंवा दुसऱ्याच्या मुखातून विषयोपभोग ऐकल्यानंतर जी वृत्ती म्हणजे रिपल्स और वेव्स इन द कॉन्शियसनेस जागृत होते, वर्तमान काळात इंद्रिय व विषयाची प्रत्यक्ष भेट होता क्षणी हा विषय मला असावा अशी जी वृत्ती वेगाने उठते, ज्या वृत्तीच्या उठण्याने मन स्वैर धावते, चंचल होते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंड खुपसतात, अर्थात ज्ञाता ज्या वृत्तीमुळे करता भोगता होतो त्या भोगवृत्तीच्या आवडीमुळे बुद्धीचा वृत्तीचा प्रवाहावरील अंकुश संपलेला असतो. सारांश: ज्या वृत्तीला विषयोपभोगाची गोडी असते तिला इच्छा म्हणतात. वृत्तीचा प्रवाह वृत्तीरूपाने इच्छेचा न संपणारा प्रवाह सुरू होतो. वस्तुतः साक्षी आणि निर्विकार असलेला आत्मा अर्थात ती व्यक्ती करता भोगता होऊन संसार चक्रात गुंतून पडते. हा इच्छेचा अर्थात वृत्तीचा प्रवाह संपणे म्हणजेच प्रस्तुत श्लोकातील वीतराग म्हणजे आसक्तीरहित होणे होय. आता या इच्छेतनं जो प्रगट होतो तो राग, हवं हवस, त्याची रूपे आता आपण पाहणार आहोत. आता रागाची इच्छा वासनादी रूपे वर जी सांगितली आहेत त्यांच्यातील सूक्ष्म भेद समजून घेऊन या. अंतःकरणात जो राग
सुप्त व खोल रुजलेल्या संस्कार रूपानं असतो. ती वासना विषयवस्तू प्राप्त व्हावी अशी इच्छा म्हणजे कामना. इच्छापूर्तीची शक्यता ही आशा. ती वस्तू प्राप्त होण्याची योग्यता माझ्यात आहे. आय एम डिझर्विंग म्हणून मला ती मिळावी असे वाटणे ही अपेक्षा. अपेक्षेचे आधिक्य म्हणजे आकांक्षा. आकांक्षेचे आधिक्य म्हणजे महत्वाकांक्षा. नुकतीच उदयाला आलेली पूर्तता प्रात्यर्थ वाट पाहाव्यास लावते ती अभिलाषा. जवळील व्यक्ती म्हणजे स्त्री, पुत्रादी, नातेवाईक, मित्र तसेच पाळीव प्राणी संबंधाने असलेली अपेक्षायुक्त आसक्ती हा स्नेह. पुढील श्लोक 57 मधील अभिस्नेह म्हणजे घनिष्ठ झालेला स्नेह, घनिष्ठ झालेला माझेपणा. आवेगपूर्ण इच्छा म्हणजे आर्तता. इच्छापूर्ती झाल्यावर इच्छित वस्तूची वृद्धी व्हावी असे वाटत राहणे व त्यासाठी कृतिशील करणारा तो लोभ. मिळालेल्या वस्तूशी चिकटून राहावेसे वाटणे, वियोग होऊ नये वाटणे हा मोह. लोभामध्ये कृतिशीलता आहे म्हणजेच राजसिकता आहे. मोहामध्ये बदल होऊ नयेसे वाटणे म्हणजे रेजिस्टन्स टू चेंज हा आहे. ही तामसिकता आहे. आसक्तीच्या मुळाशी मी व माझे आहे. मी व माझे आधिक्याने आसक्तीत असणे म्हणजे अहंता, ममता. मी व माझे, मोह व लोभ तेवढ्या प्रमाणात नाही, पण दैनंदिन गरजा मरेपर्यंत पूर्ण होत राहाव्यात असे वाटणे ही स्पृहा. तृष्णेमध्ये आवेगाचे आधिक्य व सातत्य आहे. पाहिजे असे वाटत राहणे ही तृष्णा. तृष्णेची पुढची पायरी व्यसन. तशी आहेत रागाची म्हणजे आसक्तीची विविध रूपे. भगवंतांनी श्लोकात साधना सांगितली आहे. वीतराग होणे. वीतराग म्हणजे राग पूर्णपणे संपणे. रागाच्या म्हणजे आसक्तीच्या वर दाखवलेल्या सर्व छटा संपणे. मन आसक्तीच्या या विविध रूपामध्ये रेंगाळत राहते. मायेच्या अविद्येच्या विक्षेप व आवरण शक्तीच बळी पडत राहते. आत्मस्वरूपाच्या आनंदरूप प्राप्तीपासून दूर दूर जात राहते. त्यामुळे ज्ञानयोग व निष्काम बुद्धियोगात स्थिर राहणे अर्थात सतत अवेअरनेस, सावधचित्त राहून व्यवहारात नीतीपूर्ण कृती, विशेषतः सेवा करीत राहणे गरजेचे आहे. ज्ञानयोग व समत्वरूप निष्काम बुद्धियोग जोपासून राग म्हणजे आसक्ती दूर ठेवणे ही साधना होय. ज्ञानयोग बुद्धियोग सिद्धीत गेला की वितराग व स्थितप्रज्ञत्व हा अनुभव रूपानं उरतो. राग, आसक्तियुक्त आवड व शुद्ध प्रेम यामधला फरक आपण आता समजून घेऊया. राग म्हणजे आसक्तियुक्त प्रेम आणि आवड. या बाबाची विविध रूपे छटा मनात विविध आचार भावनाद्वारे रेंगाळत असतात व बद्ध करीत असतात. त्यापासून स्वतःचा विच्छेद म्हणजे संगम तक्ता करून वितराग व्हावयाचे आहे. याचा अर्थ प्रेम त्यागावयाचे आहे असे मुळीच नाही. प्रेम ही अत्युच्च भावना आहे आणि भगवंताशी प्रेम म्हणजे भक्ती. प्रेमतत्व हे ईशतत्व, ब्रह्मतत्व, गुरुतत्वाप्रमाणे व्यापक आणि सर्वत्र भरून आहे. जो राग अर्थात आसक्ती वरील विविध रूपाद्वारे असतो तो त्यागावयाचा आहे. प्रेम भक्तिरस वाढवावयाचा आहे. वीतराग झाल्यावरचे प्रेम हे शुद्ध प्रेम, अनकंडिशनल लव होय. जसे मातेचे तान्हुल्यावरील, भगवंताचे भक्तावरील, संतांचे त्यांच्या संपर्कातील सर्वावरील, गुरूंचे मुमुक्षु जिज्ञासू असलेल्या भक्तशिष्यावरील प्रेम जे फक्त देणे जाणते. शिष्याचे आत्मानुभूती संपन्न गुरुवरील प्रेम जे फक्त सेवा व त्याग जाणते. प्रेम व राग यामधील फरक लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. रागाच्या म्हणजे आसक्तीच्या विविध छटा व त्यातील फरक समजावून घेण्याचे प्रयोजन आहे. साधकास, वाचकास, श्रोत्यास स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जास्त तीव्रतेने किंवा जास्त काळ कोणते राग व्यापून राहतात, ग्रासून असतात ते कळावे. अर्थात वीतराग होण्यासाठी स्वतः संबंधाने महत्त्वाचे राग कोणते आहेत ते त्यास कळावेत. राग
कोणत्या तरी निमित्ताने पुढे ओवी 314वी येणारच आहे. ती ओवी आपण फक्त आता वाचूया, अर्थ नंतर समजून घेऊया. ओवी अशी आहे, सिद्धांताची आणि ध्यानाभ्यासाची निगडीत असलेली ओवी आहे. माऊली म्हणतात, ती संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियाचे. आणि अशा प्रकारे कोणत्या तरी निमित्ताने संधी साधून म्हणजे संधी मिळताच मन विषयापर्यंत जाते. आपण अर्थ पाहतोय आणि ध्यानाभ्यासात बसल्यानंतर लागले असलेले ध्यान जागेवरच थांबते. एखादा विषय एखादा विचार जितका नाकारावा तितका तो उफाळून मनामध्ये येतो. मोर यू कंट्रोल मोर यू रेजिस्ट इट परसिस्ट हा मनाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे ध्यानात बसल्यानंतर मन निर्विकार झाल्यानंतर थोड्या वेळाने अपूर्ण इच्छा किंवा स्मृती संबंधाने विचार केव्हा मनात येतो ते कळत नाही. थोड्या वेळाने लक्षात येते की विचार शृंखलेत आपण अजाणतेपणाने गुंतलो आहोत. समजण्यासाठी असे म्हणता येईल की मागच्या दरवाजाने विचार मनात येतो. असा हा मन व इंद्रियाचा एकमेकास सहाय्य करून विषयांच्या ठिकाणी गुंतवून ठेवणारा बळकटपणा आहे. त्यामुळे ध्यान करताना विचारांना दूर न लोटता चांगले वाईट असे शिक्कामोर्तब न करता विचाराप्रती सजगता व साक्षीभावात राहणे महत्त्वाचे आहे. सजगता व साक्षीभावामुळे मनात विचार आल्याचे लवकर कळते व विचार आपोआप विरून जातो. काही महिन्यांच्या ध्यानाभ्यासाने विचार शृंखला तयार होण्यापूर्वीच पहिला विचार मनात आला की लगेच तो मनात आल्याचे लक्षात येते. कधीकधी मनात येत असलेले पहिले वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच तो विचार मनात येणे सुरू झाल्याचे लक्षात येते व मनात येणारे पहिले वाक्य पूर्ण होण्यापूर्वी तो विचार आपोआप विरून जातो. साक्षीभाव सुरू राहतो, ध्यान सुरू राहते. आणखी काही तपशील आपण प्रत्यक्ष ती ओवी जेव्हा येईल तेव्हा विचार करणार आहोत. अशा प्रकारे विचार केव्हा येतो ते कळत नाही, जणू काही मागच्या दरवाजाने येतो. त्यामुळे राग अर्थात आसक्ती मनात येताच त्यास पकडता यावे हा विवेचनाचा उद्देश आहे. वीतराग होणे म्हणजे रागाचे अर्थात इच्छा कामना वासना ममत्व स्पृहा आर्तता अभिलाषा आशा अपेक्षा तृष्णा लोभ मोह यांचे वृत्तीरूपाने मनात रेंगाळण्याचे संपणे. वीतराग कशाला म्हणायचं? ह्या सगळ्या ज्या छटा आहेत त्या संपल्या पाहिजे. कोणतीही बरं काय यातलं कुठला आपण म्हणतो इच्छा आहे का नाही, पण काय असतं ममत्व असतं. ममत्व आहे का नाही म्हणे अभिलाषा आहे. अरे अभिलाषा आहे का नाही? नाही नाही अभिलाषा कुठं आहे माझ्याकडे. आता थोडी तृष्णा थोडा लोभ राहिलाय. थोडक्यात काय आहे, सगळं जे काही आहे ते तुम्हाला चिखलात रुतवण्यासारखं आहे आणि म्हणून त्याच्या बाहेर पडण्याकरता या सगळ्यांचा जो आहे या वृत्तीरूपाने मनात हे नाही तर ते नाही तर ते जे तरंगत असतं रेंगाळत असतं ते संपणं म्हणजे वितराग. आणि त्याप्रमाणे स्वतःच कळलेला स्वतःसाठी महत्त्वाचा असलेला राग जो वस्तुतः मॅटर ऑफ ए फॅक्ट मोगळ्या रिकाम्या असलेल्या अंतःकरणात अध्याय 3 आणि ओवी 59 मध्ये अशा प्रकारे माऊली आपल्याला काय सांगतात. अध्याय 3 ओवी 59 हाच मुद्दा सांगतात. तो असा माऊली असं म्हणतात, कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. अर्थ, एकामुळे दुसरी एकीतून दुसरी गोष्ट घडत जाणे, परिवर्तन होत जाणे, कर्म सुरू राहणे हा प्रकृतीचा गुण म्हणजे स्वभाव आहे. हाच स्वभाव प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर मन बुद्धीचा आहे. हाच स्वभाव शरीर मन बुद्धीचे एकरूप असलेल्या मीचा आहे. अशा प्रकारे कर्माबाबतची मीची पराधीनता निपजलेली आहे. अशा प्रकारे मी हे कर्म करतो ही धारणा मुळात मोकळे म्हणजे रिकामे असलेले अंतःकरण व्यर्थ वाहत असते. चिदाकाश ही धारणा धरून असते व उगीचच वागवीत असते.
आणि हे तत्व आणखी स्पष्ट झालेलं आहे तिसऱ्या अध्यायात. आपण तिसऱ्या अध्यायाचा विचार करताना आणखी याच विचार प्रकाश टाकणार आहोत. आणि यानंतर माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात की मनात व्यर्थ रेंगाळत असलेला हा जो विषय आहे तो मनाला व्यापून टाकत असतो. असे सजगतेद्वारे साक्षीभावाद्वारे कळत राहणे. अगोदर एक कळलं पाहिजे आणि कळत राहणे ही साधना. राग मनात येताच तो जाणीवीच्या कक्षेत येत राहील असे सजग म्हणजे इन अवेअरनेसनेस राहावे. ही सजगता राग मुक्त करते, वितराग करते. ही सजगता वेळोवेळी जागृत होणे. याचा अर्थ विवेक आता आत्मानुभूतीसाठी कार्यरत झालेला आहे, जो ज्ञानमार्गाचे महत्त्वाचे साधन आहे. हळूहळू स्वतःला अंतर्मुखतेद्वारे इंट्रॉस्पेक्शन ज्याला म्हणतात, स्वतःची प्रगती समजू लागते. अशी ती वितराग होण्याची साधना आहे, जी केल्याने आत्मानुभूती प्राप्त होते. मी व माझे हे जसे रागाच्या म्हणजे आसक्तीच्या मुळाशी म्हणजे बेस असते, तसे राग म्हणजे आसक्ती हा भय व क्रोधाच्या मुळाशी असतो. रागाच्या म्हणजे इच्छा, आशा, अपेक्षा इत्यादीच्या आड स्वतःपेक्षा खूप बलवान झाला की भय स्वतःच्या बरोबरीचा म्हणजे थोडासा कमी अधिक किंवा स्वतःपेक्षा दुर्बल आड आला की क्रोध. जवळची किंवा स्वसंबंधातील व्यक्ती जेव्हा इच्छित वर्तणूक करीत नाही तेव्हा क्रोध येतो. दूरची व्यक्ती उदाहरणार्थ पंतप्रधानाने स्वइच्छित वर्तणूक केली नाही तर क्रोध येत नाही, तिरस्कार वाटतो. याचाच अर्थ क्रोधाच्या मुळाशी राग म्हणजे आसक्ती आहे. भविष्यात कधी काय होईल अनसर्टन्टी व असुरक्षितता वाटणे म्हणजे इन्सेक्युरिटी ही भयाची लहान भावंडे होत. भगवंतानी प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात रोज काय घडेल याचे पुस्तक दिले असते तर सर्वांचे जीवन किती आळणी झाले असते, नाही का? भविष्य माहीत नसणे ही जीवनाचे सौंदर्य आहे. उद्या अनुचित घडू नये म्हणून आज जे समग्रतेने कार्यक्षमतेने करावा पाहिजे त्यात व्यक्ती अशा अनावश्यक भयामुळे कमी पडते हे लक्षात घ्यावे. भूतकाळातील घडून गेलेल्या घटना बदलता येत नाहीत. जे काही करता येते ते वर्तमान क्षणात. त्यामुळे वर्तमान क्षण समग्रतेने संपूर्णतेने जगण्यास आवश्यक असलेली सावध चित्तता अवेअरनेस जोपासणे म्हणजे सांख्ययोगाची साधना. व्यापक अर्थाने ज्ञानमार्ग म्हणजे पाथ ऑफ अवेअरनेस. आध्यात्मिक शब्दज्ञानाचे अपरोक्षानुभूतीत म्हणजे प्रतितीत रूपांतर करणारा मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग होय. या ठिकाणी आपल्याला श्लोक 39 अध्याय 4 बरं का मध्ये हा मुद्दा सांगितलेला आहे. श्लोक 39 अध्याय 4 सिद्धांत आहे या श्लोकामध्ये. श्रद्धान्वान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्धा परा शांतीम अचिरेनाधी गच्छती. श्लोक 39 आणि त्यामध्ये विचार हा असा मांडलेला आहे, तो आपण बघूया. काय म्हणतात? श्रद्धावान तत्पर संयतेंद्रिय साधक ज्ञानास प्राप्त होतो. म्हणजे ज्ञान आपल्याला व्हावं असं वाटत असेल तर प्रथम श्रद्धा, नंतर संयत आणि इंद्रियावर ज्याचं पूर्ण कंट्रोल आहे अशा प्रकारे आपल्याला ही साधना प्राप्त केली की मग ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्यावर तत्काळ परमशांतीला म्हणजे प्रशांतीला जीव प्राप्त होतो. ज्ञान या सर्वांना माहीत असलेल्या संज्ञेची व्याख्या भगवंतानी पुढे केलेली आहे. योग्य वेळी तीही आपण पाहणार आहोत. आत्म्याची परमात्म्याची माहिती शब्दज्ञान करून घेणे म्हणजे अक्वायरिंग इन्फॉर्मेशन ही ज्ञानमार्गाची पहिली पारी. निव्वळ शब्दज्ञानात गुंतून न पडता ज्ञानयोगाची अर्थात सांख्ययोगाची साधना दक्षतापूर्वक सुरू ठेवावी. तसेच समत्वरूप बुद्धियोगाचे जो पुढील अध्यायात कर्मयोग या नावाने विस्ताराने सांगितलं आहे त्याचे आचरण वितराग होऊन अर्थात निष्काम होऊन करावे.
ही वीतराग होण्याची काय आहे तर साधना, त्याद्वारे स्थितप्रज्ञता प्राप्त होते, हा त्याचा अनुभव. प्रस्तुत श्लोक व त्यावरील पहिला अशा प्रकारे हा जो विषय आहे तीच ते पुन्हा ऐकून आपण ध्यान करावं. सुरुवातीला विषयामधील रागाचे म्हणजे आसक्तियुक्त आवड प्रेमाचे विविध प्रकार आठवतील. त्यांना न नाकारता त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहत बसून राहावे. जे प्रकार आठवतील त्याचा तुमच्यावर जास्त पगडा आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला वितराग म्हणजे अर्थात दूर व्हावायचं आहे. या भावनेत बसून आपल्याला पुढच्या 20 मिनिटासाठी ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी परवलीचा शब्द वापरून मी थांबणार आहे. आपणही हा जो भाग आहे श्रवण जे आहे आपण बंद करावं, ध्यान करावं आणि 20 मिनिटाचं ध्यान पूर्ण झाल्यानंतर उर्वरित भाग श्रवण करावा. आणि आता ध्यानात जाण्यासाठी परवलीचा शब्द माझी माऊली. राम कृष्ण हरी. आता माऊली पुढच्या 294 ओवीमध्ये काय सांगतात तर ते एक साधना सांगतात. कोणती? नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अड पाहिजे ना. अर्थ, वेगवेगळ्या प्रकारची दुःखे म्हणजे प्रतिकूल घटना, परिस्थिती, आघात, दारिद्र्य, आजार इत्यादी प्राप्त झाली असता ज्याच्या चित्तात उद्विग्नता येत नाही, जसे माझ्याबरोबरच असे का झाले, मलाच का, त्याचप्रमाणे सुखाच्या आर्ततेत सुख मिळालेच पाहिजे, मिळविलेच पाहिजे अशी तीव्र इच्छेत जो अडकून पडत नाही त्याला बरं का ही त्याची साधना त्यांनी समजावी. आणि या साधनेचा अनुभव माऊली म्हणतात, अर्जुना तयाच्या ठाई जो अशा प्रकारची साधना करतो म्हणजे दुःख प्राप्त झालं तर त्याचा उद्वेग नाही, सुख प्राप्त झालं म्हणून हर्ष नाही, ही साधना करणारा अनुभव काय तो अर्जुना तयाच्या ठाई. काम क्रोधू सहजे नाही, साहजिकच वाईट परिस्थिती आल्यानंतर ज्याला दुःख होत नाही आणि उत्तम परिस्थिती आल्यानंतर ज्याला हर्ष होत नाही अशाच्या जीवाच्या ठाई काम क्रोध उद्भवत नाहीत. आणि भयाते नेने कहीं परिपूर्ण तो. 295वी ओवी सलग एकदा वाचतो. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते ते नेने कहीं परिपूर्ण तो. 295. अर्थ, अर्जुना त्याच्या ठिकाणी कामक्रोध स्वभावतःच म्हणजे सहजच नसतो आणि भय कसे ते त्याला माहीत नसते, कारण तो आत्मरूपाने सर्वत्र परिपूर्ण आणि व्यापक असतो. भयाचे कारण असते द्रव्य, शरीर, स्वास्थ्य, बुद्धी, अनुभव, प्रेम इत्यादी बाबत स्वतःतील अपूर्णता जाणवणे. चित्तप्रज्ञ सर्वत्र स्वतःला आत्मरूपाने अनुभवत असल्यामुळे अपूर्णता पूर्णपणे संपलेली असते. त्यामुळे मनाचा कोंडमारा न होत राहत असता सहजतेने कामना म्हणजे राग, क्रोध व भय संपलेले असते. पुढच्या ओवीत माऊली मनाची उर्मी रहित स्थिरता आत्मानुभूतीसाठी आवश्यक आहे. द्विरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा वाचतो. मनाची उर्मी रहित स्थिरता आत्मानुभूतीसाठी आवश्यक आहे असं माऊली सांगतात. ती ही ओवी. ऐसा जो निरवधी तो जान पा स्थिर बुद्धी जो निरसोनी उपाधी भेद रहितो. 296. देह, जात, संप्रदाय, कुळ, गोत्र, नाव, वय, मन, शिक्षण, संपत्ती, सत्ता, कीर्ती, प्रपंच इत्यादी उपाधींचा निराश करून उपाधीपासून निस्संग झाल्यामुळे जो भेदरहित झाला आहे, असा जो नेहमीसाठी अमर्याद झाला आहे, तो आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेला असतो, स्थिर बुद्धी असतो, स्थितप्रज्ञ असतो
असे जाण बरे. आणि मनाची उर्मीरहित स्थिरता कशी असू शकते, त्यावर आता माऊली आपल्याला मार्गदर्शन करत आहेत की ज्यामुळं आत्मानुभूती आपल्याला प्राप्त होणार आहे. काय म्हणतात माऊली? माऊली असं सांगतात की हा अध्याय ज्ञानयोगाचा अर्थात सांख्ययोगाचा आहे. मनाची चांचल्यरहितता, शब्दरहित स्थिरता व बुद्धीची सूक्ष्मता स्थिरता साधून ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीद्वारे आत्मानुभूती प्राप्त करावयाची आहे. आत्मानुभूती प्राप्त्यर्थ बुद्धीची सूक्ष्मता, निश्चलता तसेच मनाची चांचल्यरहित स्थिरता, शब्दरहितता किती व कशी व का आवश्यक आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विविध अध्यायात माऊलींनी स्पष्टतेने उपदेश केला आहे. साधनाही सांगितली आहे. या ओव्या त्या अध्यायामध्ये महत्त्वाच्या आहेतच आहेत. त्यापैकी सुरुवातीस मनासमाधाने अध्याय 13 श्लोक 7 वरील माऊलीच्या काही ओव्या आपण पाहणार आहोत. माऊली 13व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 485 पासनं 501 म्हणजे जवळपास 16-17 ओव्यामध्ये या विविध दृष्टांताद्वारे मनाची स्थिरता, चित्ताची स्थिरता कशी होणे अपेक्षित आहे ते आपल्याला सांगतायत. या आपल्याकरता साधना म्हणून या ओव्यांचा आपण अभ्यास करूया. 485 पासनं 501 ओवीचं मी वाचन करतो आहे. अध्याय 13 ओवी 485. देह तरी वरिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. वत्सावरुनी धेनूचे स्नेह राना नवचे, नवती भोग सती येचे प्रेम भोग. कालोभिया दूर जाये, परी जीव ठेवाची. ठाये तैसा देहो चाळिता नव्हे चळू चित्ता. जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे, भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा. पांथिकाचिया एर झारा, सवे पंथू नवचे धनुर्धरा. का नाही जेवी तरुवरा येणे जाणे. तैसा चलन वळनात्मकी, असोनिये पांचभौतिकी. भूतोर्मी एकी चढी जेना. 490. आता पुढे 11 ओव्या ह्या अशा आहेत. वाहुटोळीनेची बळे, पृथ्वी जैसी न ढळे. तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. दैन्य दुःखी न तपे, भयशोकी न कंपे. देह मृत्यू न वासिपे पातलेनी. आरती आशा पडी भरे, वय व्याधी गजरे. उजू असता पाठी मोरे नव्हेत चित्त. निंदा निस्तेज दंडी, कामलोभावर पडी. परी रोमा नव्हे वाकुडी मानसाची. आकाश हे ओसरो, पृथ्वीवरी विरो. परी नेने मोहरो हृदयवृत्ती. हाती हाला फुली, पासवना जेवी न घाली. तैसा नोहोटे दुर्वाक्य शेली, सेलीला सांता. क्षिरार्णवाचा कल्लोळी, कंपू नाही मंदरा चळी. का आकाश न जळे जाळी वनवियांचा. तैशा आल्या गेल्या उर्मी, नव्हे गजबज मनोधर्मी. किंबहुना धीरुक्षमी कल्पांतीही. पैस्थैर्य ऐसी भाष, बोलिले जे सविशेष. ते हे दशा गा देख देखणे या. हे स्थैर्य निधडे, जेथ आंगे जीवे जोडे. ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. आणि इसाळू जैसा घरा, का दंदिया हती येरा. न विसमे भांडारा, बुद्धकू जैसा. 501. अशा प्रकारे माऊली आपल्याला हा विषय समजून सांगतायत. या 17 वयामध्ये माऊलींनी विविध दृष्टांताद्वारे मनचित्ताची स्थिरता कशी होणे अपेक्षित आहे, ज्याद्वारे साधक आत्मानुभूती संपन्न होईल, अर्थात स्थितप्रज्ञ होईल, स्थिर बुद्धी होईल, आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी प्रतिष्ठित होईल. आणि ते पुढे सांगितलेले आहे.
त्या ओव्या आणि त्याचा सारांश सुद्धा आपल्याला पुढे बघायचा आहे श्लोक 57 मध्ये. आपण आता श्लोक जो आहे तो पाहत आहोत 56वा. यानंतरचा श्लोक तोच येणार आहे. ज्या पुरुषाच्या मनात खऱ्या स्थिरतेने प्रवेश केला आहे, ज्याच्या मनाचे चांचल्य जाऊन पूर्ण स्थिरता प्राप्त झाली आहे, तो ज्ञानाचे आयुष्य आहे, अर्थात आत्मज्ञानाच्या अनुभूतीचे संपन्न आहे. नंतर विविध दृष्टांत देऊन माऊली म्हणतात, भूतोर्मी एकी चढी जेना. 491 अर्थात क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान, शोक म्हणजे दारिद्र्य व नातेसंबंधाने होणारे दुःख, अपमान अपशब्दामुळे होणारे दुःख, मोह म्हणजे कामना आशा, जरा म्हणजे म्हातारपण व मृत्यू म्हणजे मृत्यूचे भय किंवा आत्महत्येचे विचार. या 6 उर्मीमुळे प्रतिकूलतेच्या आवेगामुळे चित्तात अर्थात मनात चंचलता येत नाही. मन कंपित विचलित होत नाही. जसे मेघाबरोबर आकाश धावत नाही, इतर ताऱ्यांच्या बरोबर ध्रुवतारा फिरत नाही, अशा स्थिरतेने चित्तवृत्ती आत्मसन्मुख राहते, बहिर्मुख होत नाही. देह फिरत असतो पण मन चित्त हिंडत नसते. माऊली पुढे दृष्टांताद्वारे म्हणतात, आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी. अर्थात वनव्याच्या जालानी आकाश जसे जळत नाही, त्याप्रमाणे वरील क्षुधादी षडउर्मी आल्या गेल्या किंबहुना कल्पांत झाला तरी धैर्य धारण करून चांचलरहित स्थिर राहण्याचा जो मनोधर्म प्राप्त झाला आहे, त्या मनोधर्मात गजबज म्हणजे खळबळ निर्माण होत नाही. अशा प्रकारची उर्मीरहित वृत्तीरहित स्थिरता जेव्हा साधकाच्या मनाचा स्वभाव बनते, मनाचा धर्म बनते, तेव्हा प्राप्त होणारे फल माऊली यापुढील सिद्धांताच्या ओवीद्वारे सांगतात. ती 501वी ओवी. हे स्थैर्य निदळे जेथ आंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. अर्थ, अशा प्रकारचे चित्त व मनाचे निधडे स्थैर्य म्हणजे धैर्याद्वारे धारण केलेले व स्पष्टपणे अनुभवास येणारे स्थैर्य, हेच ज्याचे जीवन म्हणजे देहधर्म स्वभावधर्म मनोधर्म झालेले आहे, तो साधक ज्ञानाचा उघडा ठेवा होतो, किंबहुना तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. अर्थात अशी वृत्तीरहित स्थिरता प्राप्त झालेला तो साधक ज्ञानाचे जीवन होतो. सारांश, तो साधक ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त करतो, आत्मानुभूती संपन्न होतो. प्रस्तुत ओवीप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी होतो, स्थितप्रज्ञ होतो. सारांश, आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी मनाची चित्ताची चंचलता जाणे, जागृतावस्थेत मन विचारवृत्ती उर्मीरहित होणे अत्यावश्यक आहे. रोजच्या ध्यानाभ्यासाद्वारे अर्थात उर्मी वृत्ती विचाराकडे साक्षीभावाने पाहण्याद्वारे ध्यानाभ्यास परिपक्व होतो. त्यामुळे मनाची जागृतावस्थेतील चंचलता हळूहळू कमी होत जाते व ज्या दिवशी संपते तेव्हा जागृतावस्थेत शब्दरहित अमर्याद शांतीचा अनुभव सुरू होतो आणि नंतर लवकरच आत्मानुभूती प्राप्त होते, हे पक्के लक्षात घ्यावे. आता माऊली साधनेतील सहजता कशी असते तेही सांगतात. 13व्या अध्यायातील वरील ओव्याद्वारे सांगितलेली मनाची चांचल्यरहित स्थिरता, मनाचा कोंडमारा, मनाचे नियंत्रण यासारख्या खूप कठीण व काही वर्षे लागणाऱ्या साधनेद्वारे प्राप्त करायची नसून मनात येणाऱ्या विचाराकडे अवधान ठेवून व साक्षी भावाद्वारे पाहून प्राप्त करावयाची आहे. मनातील सुप्त इच्छामुळे मन सतत प्रवाहित असते. मनाला सतत शब्दप्रवाह सुरू असतो. त्याकडे सजगतेने साक्षीभावाने पाहिल्याने मनातील विचारप्रवाह शब्दप्रवाह क्षीण होत जातो आणि मन सहजतेने चांचलरहित स्थिरतेस प्राप्त होते. आणि हे शक्य होते केवळ ध्यानाभ्यासाने. साधनेतील सहजता स्पष्ट होण्यासाठी अध्याय 8 आणि श्लोक 12चा पूर्वार्ध व त्या संदर्भातील ओवी क्रमांक 111 ते 113 आपण पाहणार आहोत. अध्याय 8 ओवी क्रमांक 111 ते 13 3 ओव्या पाहायच्या आहेत. आणि श्लोक 12 आणि त्याचा उत्तरार्ध काय सांगितलं आहे, 12वा श्लोकच पूर्ण असा आहे. सर्वद्वाराणि संयम्य
मनोवृद्धी निरुद्ध च मूर्ध्याध्यायात्मन प्राणम आस्थितो योग धारणा. अध्याय 8 श्लोक 12 आणि ओवी क्रमांक 111 ते 13 अशा आहेत. तरी मना या बाहेरीलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे. परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारी कवाडे कळासती. तरी सहजे मन कोंडले, हृदयाची असेल उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरू न संडी. अशा प्रकारे माऊली हे वर्णन करत आहेत. संक्षेपाने सांगायचं म्हटलं तर माऊली सांगतात की मनाला म्हणजे इच्छेच्या ओघामुळे बाहेर यावयाची जी सवय लागली आहे ती ज्या योगाने मोडेल व ते मन हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे. अर्थात साधकाने स्वतःच्या ठिकाणी मनास चांचल रहित व स्थिर करावे. कसे करावे ते पुढील ओवीत सांगतात. पुढील ओवी, परी ते तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारी कवाडे कडासती. आडबारा जी वाचली आपण त्यासाठी सर्व इंद्रियांची विशेषतः दरेंद्रियाची दारे नेहमीसाठी संयमरूपी कवाडाने म्हणजे पटाने बंद करावीत. अर्थात जागृतावस्थेत असताना प्रारब्धवशात जो विषय भोग उपलब्ध होतो तो संयम धारण करून विषयोपभोगाचे प्रमाण कमीत कमी ठेवून सजगता व साक्षीभाव धारण करून ग्रहण करीत जावे. ध्यान करीत असताना पुढील संयम पाळावा. मनात आलेल्या विचारात चांगला वाईट, न्याय अन्याय अशा कोणत्याही पद्धतीने वर्गीकृत करावयाचे नाही. मनात आलेल्या विचारास नाकारावायचे नाही, दूर लोटायचे नाही. कारण तसे केल्याने तो विचार दुप्पट जोमाने मनात येतो. मनात आलेला विचार चांगला वाटला, आवडला म्हणून त्यास खतपाणी घालायचे नाही. त्या विचाराचे विचार शृंखलेत रूपांतर करावयाचे नाही. मनोराज्यात वाहवत जावयाचे नाही. याप्रमाणे ध्यान करताना संयमांतर्गत काय काय करावयाचे नाही ते पाहिले, जे सोपे आहे, कष्टप्रद मुळीच नाही. वरील परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे सजग राहून साक्षीभावाद्वारे विषयाकडे फक्त पाहावयाचे आहे. सांगितलेला संयम अखंडपणे करावयाचा आहे. अर्थात धरसोड न करता सातत्याने नेहमीसाठी नियमितपणाने करावयाचा आहे. ध्यान करताना सजगता व साक्षीभाव जोपासल्याने विषयाकडे जाणाऱ्या मनाच्या दृष्टीचे पट बंद होत असतात आणि विषयाचे विषय सेवनात शब्दप्रवाहात गुंतणे रमणे थांबते. वृत्तीप्रवाह क्षीण होऊन थांबतो आणि मन चांचल रहित स्थिर होते असे लक्षात घ्यावे. ध्यानात बसले असताना साक्षीभावाद्वारे पाळण्यात येत असलेल्या विचारांच्या बाबतीत संयम अखंडपणे म्हणजे जागृतावस्थेत सुद्धा शक्य तितका पाळावयाचा आहेच आहे. त्यामुळे काय होते हे माऊली पुढील ओवीत सांगतात. तरी सहजे मन कोंडले, हृदयाची असेल उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरू न संडी. आत्ता वाचलेली 113वी ओवी. अशा रीतीने सहजपणे कोंडलेले मन हृदयात शांत होऊन राहते. जसे हातपाय मोडलेला मनुष्य घर परिवार सोडत नाही. सहजे मन कोंडली यावरून लक्षात येईल की माऊलींना वरील ओवी 8:112 मध्ये अभिप्रेत असलेला संयम हा टोकाला जाऊन केलेला व त्रासदायक असलेला इंद्रिय निग्रह नाही. आत्मस्वरूपाची प्राप्तीमुळे सुखोपाय सुगम्य अशीच माऊलींना अभिप्रेत आहे. अर्थात आत्मानुभूती सुखकारक साधनाने प्राप्त होणारी आहे. सारांश वरील पद्धतीने म्हणजे माऊलींनी सांगितलेल्या पद्धतीने जर ध्यानाभ्यास केला तर ती सहजता सुलभता आहे. बरं, नेहमी बहिर्मुख असणारे मन साधकाच्या स्वतःच्या ठिकाणी सहजतेने चांचल्यरहित स्थिरतेस प्राप्त होते. सुरुवातीच्या परिच्छेदातील 13व्या अध्यायातील ओव्याद्वारे माऊलींनी स्पष्ट सांगितले आहे की सर्व उर्मी शांत झाल्या व मन चांचल्यरहित वृत्तीरहित अवस्थेत स्थिर झाले की साधक स्वतःचा ज्ञानाचा उघडा ठेवा होतो, किंबहुना तो साधक ज्ञानाचे जीवन होतो. अर्थात आत्मानुभूती संपन्न होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.